साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन येणार आहेत टॉस करण्यासाठी. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल डॉट येतोय का? इस पहिला चेंडू निर्धाव येतोय. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धावीची सुरुवात केली. अशी हवेमध्ये यावेळी सुनील येतोय. कॅच ड्रॉप होते आणि 6 धावा देखील येत आहेत. म्हणजे आता जखमेवरती मीठ चोळणारा कॅच ड्रॉप आहे. या 6 धाबीने मात्र आपण पाहतो संघाच्या धावसंख्येमध्ये भर होते. संघाची धावसंख्या आता 6 ने ओपन होते. 2 बॉल 6 धावा. संभाजी तोडकर यांचा जर विचार करायला तर ज्यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक लाभले गेले अर्थातच त्यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करणार आहोत याची देखील नोंद घ्यायची. कॅप्टन गुरु आणि कॅप्टन विनोद सर दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती करेल फायनल मॅचच्या टॉस साठी लगेचच आमच्या सोबत जोडून राहायचं आहे. आलाय मॅच बॉल आलाय. यावरती एक रन थ्रो केला जातोय आणि एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. लेगबायच्या स्वरूपाची एक रन आपणास पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आता 7 वर जाऊन पोहोचले. 3 बॉल पूर्ण होत आहेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. हा बॉल डॉट येतोय. हा चेंडू निर्धाव येतोय. 7 वरतीच रोखून ठेवला जाईल. 4 बॉल कंप्लीट होत आहेत. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. वाईड येतोय आणि या वाईडनी पाहायला गेलं तर संघाच्या धावसंख्येमध्ये भर होते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा पाहायला मिळत आहेत. 4 बॉल पूर्ण झाले. ते ओव्हर मधील एक शेवटचा बॉल असेल याची देखील नोंद घ्या. ऑनस्ट्राइक एंड विकेटचं पतन. संघाची धावसंख्या 8-9 धावांचं आव्हान आहे याची देखील नोंद घ्यायची. चला स्पीडअप घ्यायचंय. मैदान लगेच खाली करायचं आणि मैदानाच्या आतमध्ये देखील फिल्डिंगसाठी यायचं फडतरवाडी संघ.
अरे याची देखील नोंद घ्यायची आहे. फटका खेळला चेंडू हवेमध्ये, परंतु गॅप आहे का? यावेळी चेंडू फील्ड केला जातोय. शरीराने चेंडू फील्ड केलाय. एकच रन येणार आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. डॉट बॉल येतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? आता मात्र चेंडू पूर्ण झाले त्या ओव्हर मधील 4. आता येणारा 1 बॉल आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. 1 मध्ये 5 धाव्यांची गरज. माफी असावी, 2 मध्ये 5 धाव्यांची गरज आहे. यावेळी आता सीमारेषेच्या दिशेने चाललेला हा चेंडू 4 धावा देऊन जातो. आता 1 मध्ये 1 धाव्यांची गरज आहे. मॅच तर आता मुठीमध्ये पकडून ठेवली विरेवाडी संघाने. 1 मध्ये 1 धावेची गरज असेल. फायनलसाठी या 2 संघ पात्र ठरले, त्यांनी मात्र तयार राहायचे याची देखील नोंद घ्यायची आहे. फिल्डिंग करणारी टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये जाईल. कॅप्टन विनोद सर आणि कंपनी आणि बॅटर आपले ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. कॅप्टन गुरु आपण देखील याची नोंद ठेवायची आहे. आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे या स्पर्धेमध्ये मनापासून मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो आणि तुमची उपस्थिती प्रार्थनीय होती. आम्हाला तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल देखील तुमचे आभार व्यक्त करतो. आपण असाल तर या आणि आमच्या व्यासपीठावरती असं नसतं व्हा. एक चेंडू मध्ये विजयासाठी 1 धाव्यांची गरज. वाईड बॉल, मॅच फिनिश, मॅच विजयी अर्थातच आपण पाहतो. यावेळी विरेवाडी भैरवनाथ 11 विरेवाडी संघ तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरते आणि चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरते अर्थातच फडतरवाडी संघ. दोन्ही संघांचं मनापासून अभिनंदन करतो जातो.